क्षेत्रामध्ये 5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। माझी वैयक्तिक गुंतवणूक 2,70,000च्या आसपास झालेली होती। उत्पन्न अपेक्षित जास्त होतं, पण या सतत पावसामुळे रेट डाऊन झालेले आहेत। व्यापारी यायला तयार नाही। अक्षरशः हा माल कसा बाहेर काढावा याची चिंता आता मला सतावत आहे। खर्च किती झाला, उत्पन्न किती बुडलं तुमचं? 2,70,000च्या आसपास माझा खर्च झालेला आहे। उत्पन्न एक समजा 2 लाख तरी येईल अपेक्षा अशी होती की वाढ येईल, पण रेट डाऊन झालेले, सगळं डाऊन झालेलं आहे, शब्द शून्य झालेला आहे माझ्या। नासलेलं आहे सगळं हे ह्याला खालून बुरशी लागलेली आहे। पाऊस सतत संततधार पाऊस सतत लागून राहिल्यामुळे खालून पाण्याचं ओलावा राहिल्यामुळे बुरशी लागलेली आहे। संपूर्ण प्लॉट मध्ये येलच्या अक्षरशः बसलेले आहेत। ऊन पाऊस धुवाधार याच्यामुळे येलेला पान हे सगळं चिखलमय झाले। साठी काही कोणी आलंय का तुमच्याकडे? आतापर्यंत आम्ही वारंवार प्रशासनाला मागणी करून आम्ही कागदपत्र व्यवहार करून हे प्रशासन तहसील म्हणा महसूलचे माणसं हे अजून कुठेही इथं पाहणी करण्यासाठी आलेले नाहीत। आणि हे जे आमचं नुकसान आहे कधीही भरून न निघण्याचं उत्पन्न नुकसान आहे। ज्याचे म्हणजे 5 लाखाची अपेक्षा असताना 2 लाख खर्च करून म्हणजे 7 लाख रुपये हे नुकसान झालेले आहे। आणि समोर पाहतच असणार सर, हे आता म्हणजे प्लॉट तर गेलाच गेलाय आणि जूनला आपल्याला रान रिकामा करायचं, तो बी आता जवळजवळ 2 महिने आपल्याला म्हणजे रान रिकामा करता येणार नाही। यासाठी सरकारनं म्हणजे प्रसार माध्यमातून एकच सरकारला मागणी आहे की सरकारनं नाही थोडं त्यांच्या राजकारणाला जर वेळ त्यांची काही बागा जर देणं वेळ भेटला असलं तरी त्यांनी थोडं आता शेतकऱ्याकडे थोडं लक्ष देण्याची काळाची गरज आहे। आणि जे नुकसान झालेलं आहे हेक्टरी कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपये त्यांनी सरकारनं